मटन एकदम जोरात चालू आहे. त्याचा कलरच भारी आहे. पुदिना आहे का दादा? पातळ झाली ते द्या. मटण कधी पण ना लालसर नाही घ्यायचं, जास्त मोठा वगैरे घ्यायचा नाही, असं गुलाबी दिसलं पाहिजे, पिंक कलर. आलं लसूण मिरची कोथिंबीर आहे, पण मटण करतोय म्हणून थोडीशी आपल्याला ह्याच्यात पुदिन्याची गरज असते. असं मटण नक्की करून बघा, काहीतरी डिफरंट. आता हे बघा, आपण आलं लसूण पुदिना कोथिंबीरीच्या वाटत लावलेलं ते घालूया. कांदा खोबरं, ह्याच्याने आपल्या मटणला चांगला कलर येणार आहे बघा. त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं. त्याला आता फिनिश करूया आपण. ठीक आहे, ह्याचं आपण आता वड्यांबरोबर खायला करतो. ठीक आहे, चिकन घेऊया. बंद केल्यावर त्याच्यावर चांगलं असं कटेल. जास्त जाडा जाडा नाही लागेल, टाकायचं. ते असतं ना शुक्र पर्वत, काय म्हणत तुम्ही, त्या हाताने असं असं थापा त्याला. झाला चांगला तरच पूर्ण असतो, नाही तर नाही. जर पीठ नाही आलं तर नाही पूर्ण. आई तर बोलली बाबा घरात काहीच मदत नाही करत. करायचीच नाही ना, माझ्याकडे इनबिल्ट स्किल आहे. मग हे एवढं टॅलेंट कुठून आलं? सो नमस्कार मित्रांनो, आज गटारी स्पेशल व्लॉग बनणार आहे. तर आज मी आणि माझी बायको कुठे चाललोय? बाजारात चाललोय. काय आणायला? मला ते चिकन खायची इच्छा आहे, कोंबडी वडे. तुला काय खायचंय? मटन. बायकोला मटन. नेहमी आम्ही दोघे एकमेकांचे अपोजिट असतो. तर तिला चिकन, मला मटन, दोन्ही डिश बनणार आहेत. संडे स्पेशल. तुला चिकन आणि मला मटन. ओके, मला मटन बोललो का? असं होतं माझ्या बाबतीत. सो मला चिकन खायचंय आणि तिला मटन खायचंय. सो आज गटारी स्पेशल, संडेला गटारी आली आहे. तो गटारी स्पेशल मटन आणि कोंबडी वडे. तर त्याच्यासाठी सामान घ्यायला, चिकन आणि मटन घ्यायला आम्ही मार्केटमध्ये चाललोय. ते कशाने जाऊया? बाईकने जाऊया. पटकन जाऊया तर बाईकने जाऊया, नाही तर गाडी तिथे पार्किंग करायला प्रॉब्लेम येतो. तर बाईकने जाऊया. तर चला. बस बस. पाऊस पूर्ण भरलाय. दाखव जरा पाऊस. पटकन जाऊन यायचं, नाही तर आम्ही भिजून आलो. हा इथे आमच्या जवळच आहे. 1-2 मिनिटं ट्रायल केल्यावर इथे मॉल येतो. प्रिया मॉल आहे. ये बहुत बड़ा है. नहीं बड़ा नहीं. 2 किलो 300 है. हाँ 2 किलो 300. छोटा लो इससे क्या? हाँ. मच्छी घेणार आहे.
याच्याकडनं घ्यायचं, पुढे जाऊ. याच्याकडे पुढे जाऊया, त्याच्याकडे बरं वाटतंय. कलेजी पण आहे. अर्धा किलो घ्यायचं. कलेजी पण आहे. कलेजी याच्याकडे असेल ना विचार, नाही दिसत आहे. ते नसेल तर पुढे जाऊ. थोड़ा ही दो चौक और नंदी दो, भरा हुआ नंदी दो अच्छा। ना चौक दे दो और मांडी दे दो। 1 किलो दे यार, 1 किलो करो, 1 किलो। हाँ दे दो। ये आपके जैसे कस्टमर से देर निकल कर रखना पड़ता। बारीक का? चल में भाव कम करेंगे तो कैसे चलेंगे? क्या करना? आलू का कितना है? 2। मला ठेवायची एवढी 2 करो उसका, 1 बनेगा। बस ना. हाँ ये बस तुम्हाला अगदी झालं. अजून काय घेणार आहे? पुदिना आहे का दादा? आधी आम्ही. पातळ झाली ते द्या. मटन आणि चिकन दोन्ही आणलेलं आहे. आणि आज गटारी आहे, अमावास्या आहे. तो गटारी अमावास्येला नंतर श्रावण चालू होणार आहे, नॉनव्हेज बंद होणार. त्यामुळे हा नॉनव्हेज स्पेशल डे. त्यासाठी बायकोने कोंबडी वडे आणि मटन करण्याचा घाट घातलाय. घाटच घातलाय म्हणतात ना, हे मटन आणि कोंबडी वडे करणार आहे. तर बघूया, आता मी घरी चाललोय, शूट करायचं आहे मला तिचं काय करते ते. पण पाऊस सॉलिड हा. तर ना तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण बघा, काय ढगाळ वातावरण केलंय, फुल काळोख केलंय रे. दुपारी एवढा काळोख आहे. तर आज आपण करतोय गटारी स्पेशल. मी तुम्हाला बोललेली ना, तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं गटारीसाठी काहीतरी बेत दाखवा. तर आज आपण आणलेलं आहे मटन आणि चिकन. तर सर्वात आधी मी तुम्हाला पहिले काय बघायचं असतं मटन घेताना ते सांगते. मटन कधी पण ना लालसर नाही घ्यायचं, जास्त मोठा बकरा घ्यायचा नाही. असं गुलाबी दिसलं पाहिजे, पिंक कलर. लाल लाल दिसलं ते मटन जुनं असतं. तसं गुलाबी दिसलेलं मटन घ्यायचं. चरबी जास्त नाही, थोडीशी असलेली ठीक आहे. तर आता पटकन आपण मटणाला मसाले लावूया आणि फोडणीला घालूया. आपलं हे हिरवा वाटप आहे ना, जे मी तुम्हाला सांगितलं, आता आपण मटणासाठी काढू. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर आहे, पण मटण करतो म्हणून थोडीशी आपल्याला ह्याच्यात पुदिन्याची गरज असते. पुदिना वाटून घेतो 2 मिनिट. आणि हे आहे ना, मटणासाठी आपण काळं मटण करतो आज गावरान पद्धतीचं. तर हे सुकं खोबरं आहे, ते भाजून घेतलंय अख्खं आणि त्याचे तुकडे केले. आणि कांदाही असाच अख्खा भाजून घेतला आणि मग त्याला चिरले. तर ह्याचंही वाटप काढून घेऊया आणि पुदिना घालून हिरवं वाटप रेडी करूया. भेटूया तर दोन्ही वाटप काढून तुम्हाला दाखवतो. आता कुकरला आपण ना मटण शिजूया, कारण त्याला वेळ लागतो ना शिजायला. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे हिरवं वाटप आहे, जे मी फक्त मटणाला लावणार आहे. ह्याच्यात नेहमीच हिरवं वाटप आहे, पण ह्याच्यामध्ये आपण पुदिना एक्स्ट्रा घातलाय मटणासाठी. छानपैकी आपण त्याला लावायचं. हिरवं वाटप जर व्यवस्थित लावायचं मटण करताना. थोडस फोडणीसाठी पण ठेवूया. आणि हे अजून एक वाटण मी तुम्हाला बोलली, आपण आता आज गावरान मटण करणार आहोत. तर हे काळं वाटण केलंय मी. कांदा, खोबरं, सुकं खोबरं, ठीक, ते सगळं चुलीवर भाजून घेतलं चांगलं आणि मग त्याला चिरलं आणि मग त्याला वाटून घेतलं. हे फक्त मटणाला लावणार आहोत आपण. थोडासा मसाला लावते, हळद छानपैकी लावून घेऊया आपण.
सकाळ सकाळी गेलेलो आज आम्ही बाजारात भर पावसात. म्हटलं सगळ्यांनी सांगितलंय तर आपण काहीतरी वेट करूया. आमची पण गटारी होईल आणि तुम्हाला पण रेसिपी बघायला भेटेल. असं मटण नक्की करून बघा, काहीतरी डिफरंट. याला म्हणतात गावरान काळं मटण. तेल घातलंय फोडणीला जरासं. जास्त पण तेल नका घालू, कारण मटण आहे ना तर त्याला चरबी असते थोडीशी, तर ते तेलकट होणार आपण थोडं घाला. आपल्याला जरा खडा गरम मसाला घालायचा. दालचिनी घातली, 2 लवंग, काळी मिरी, हे तेजपत्ता घेतले. आपण केलं होतं ते हिरवं वाटप. कांदा घालायची गरज नाही पहिलीच. हिरवं वाटप घातलं की छान सुवास येतो. आता हे बघा, आपण आलं लसूण पुदिना कोथिंबीरीचं वाटप लावलेलं ते घालूया. मटणात कधीही थंड पाणी घालायचं नाही. काय घालायचं? गरम पाणी. म्हणजे आपण म्हणतो ना ज्याला तरी, ती येते चांगली. जास्त नको तिखट नाही. मटण परतलेलं आहे, ठीक आहे. थंड पाणी घालू नका कधी पण. आता आपण कुकर लावूया आणि कुकर लावून आपण कशी शिटी घ्यायची, त्याला स्लोवर ठेवायचं. शिटी होते ना होते करायचं. शिटी होऊ द्यायची नाही. 10 मिनिटं गॅस स्लो करून मटण शिजवून घेऊया आपण. तर हे बघा, आपलं मटण शिजलेलं आहे. हे पाणी आपण सूप म्हणून पिऊ शकतो. आपण जे हे आहे मटण, त्याला चांगल्यापैकी आता फोडणी घालू. हिरवं वाटप घालतो, कोथिंबीर, कांदा खोबरं, ते चांगलं परतूया आपण. याच्याने आपल्या मटणला चांगला कलर येणार आहे बघा. काश्मीरी मिरची, घरचा मसाला, हळद, थोडा गरम मसाला. आता हे परतूया. ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचं. बघा कसा कलर छान आलाय. वर असं पाणी घालूया. मटण ऑलमोस्ट आपलं तर शिजलेलंच आहे. आता हे मसाला त्याला एकमेकांमध्ये एकजीव व्हायला पण त्याला शिजत ठेवायचं. हे बघा, आपलं मटण कसं झालेलं आहे, सुंदर दिसतंय की नाही. त्याला आता फिनिश करूया आपण, ठीक आहे. आता वाटप काढूया चिकन साठी. त्यानंतर खडा गरम मसाला आहे सगळा घेतला मिक्स. दालचिनी, जावित्री, दगडफूल, लवंग, काळी मिरी हे घालूया. टोमॅटो घालूया. अजून काही घालायची गरज नाही. तसेच कांदा जरा परतावा, चांगला ब्राऊन करायचा. एक नारळ घेतलेला पिसून तो घालूया आपण भाजायला. हे खोबरं आपण कांदा, खोबरं आणि गरम मसाला वाटून घेऊया. आपण आता ह्याला हिरवं वाटप लावूया. 2 चमचे. लाल मसाला जास्त नाही घालायचा, तिखट ह्याच्यात
हळद हे लावून चोळून घेऊया आधी. ह्याचं आपण आता वड्यांबरोबर खायला करतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणता सागोती किंवा कोंबडी वडी खायला खास लोक हॉटेलला जातात ना, आपण आज ते बनवतोय घरी. दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंग, जावेत्री आपलं दिलं. मालवणी मसाला 2 छोटे चमचे, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, चिकन घेऊया. पातेल्यात 2 मिनिटं शिजवूया. पहिलं पाणी सुकलेलं आहे ते बघा. पण हे त्याच्यावरच गरम पाणी चिकन मध्ये. त्याचा कलर बघा कसा लाल भडक आलाय आणि हा कसा काळा. आता आपण आपलं वाटप घालूया खोबऱ्याचं. आपल्याला केवढा ग्रेव्ही हवी आहे त्याच्या हिशोबाने. कन्सिस्टन्सी बघूया वड्यांबरोबर खाण्यात. हे किती जरा जाड आहे ना, त्याला आपण जरा पाणी घालूया. त्याला आता चांगली उकळी पाहिजे यायला. हे बघा मी बंद केल्यावर त्याच्यावर चांगला असा कट येणार. काय म्हणतात तुम्ही, तवंग, तरी, कट. वड्याचं पीठ मी करायला ठेवलेलं बघा कसं सॉफ्ट झालंय. पीठ आलंय दाबला गेला ना व्यवस्थित पटकन म्हणतात पीठ आलं. आणि बघा हे सॉफ्ट पण झालं. का तुम्हाला वाटलं होतं ते हार्ड कडक होतं, तर तसं नाही झालं. व्यवस्थित ते परत एकदम मळून द्यायचं. इथे मी कढईत तेल तापत ठेवलंय. पटकन आता वडे 2 करून कशी बघतात. हे आपली नेहमीची तेलाची पिशवी असते त्याच्यावर असा जास्त जाडा जाडा नाही लाटायचा, थापायचा. हे असतं ना शुक्र पर्वत काय म्हणाल तुम्ही, तळ हाताने असं असं थापा त्याला. थोडस तेल, ही तेलाचीच पिशवी आहे म्हणून मी तेल नाही लावलं. तुम्ही दुधाची पिशवी घ्याल तर जरा खाली तेल लावा थोडासा तुमच्या हाताने पण, म्हणजे तो चिकटणार नाही. हे तर वडे ना तुम्हाला नुसते खायला अशी चहा बरोबर पण आम्ही खातो मालवणी लोक. खूपच सुंदर लागतात. आपलं तेल झालेलं आहे बघा. वडे बनायच्या आधी वडे बघूनच त्याला भूक लागली कडकडून. पटापट 2-3 वडे. खूप उशीर झालाय, सगळं करता करता खूप उशीर झालाय. एकदम जोरात भूक लागली आहे. म्हटलं कधी ते वडे काढ, 2 तरी वडे काढ, मला थोडस तरी खाऊन दे. भूकला की नाही? अच्छा सगळं काय बघताय मग तुम्ही लोक? भुगला. ओके, झाला चांगला तरच फुगणार तो, नाही तर नाही. जर पीठ नाही आलं तर नाही फुगणार. तेल जास्त तापलंय ना, जरा स्लो करते. दुसराही घालते. सावकाश घाला हा.
आज पावसाही चांगला पडतोय, म्हणजे खायला जरा मजा येईल. फुगलं म्हणजे चांगलं काय? सगळे फुगणे, असं पीठ मळाल सगळे फुगणे, अच्छा. गॅरंटी आहे. फक्त थोडं तुम्हाला प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस फारशी काय नाही, एका ह्याच्यातच चांगले होतील तुमचे, खुसखुशीत आणि सॉफ्ट. आणि सुशील आता पटकन वाढते, मग तो सांगेल तुम्हाला कसं ते झालंय. अजून 2 करून घेते. मला एक प्रश्न विचारायचा होता, एवढं चांगलं तू जेवण बनवतेस तर लग्नाच्या अगोदर तू एवढं जेवण नाही बनवायचे असं मला तुझ्या लव्ह मॅरेज आहे आपलं म्हणा, पण लग्नाच्या वेळेला आई तर बोलली बाबा ही घरात काहीच मदत नाही करत. करायचीच नाही ना, माझ्याकडे इनबिल्ट स्किल आहे. मग हे एवढं टॅलेंट कुठून आलं? तू देवाचे आभार मानले पाहिजेस मी तर मानलेच आहे, की तुला अशी कारण माझ्या नशिबात राजयोग आहे ना, त्यामुळे मला तुझ्यावरती बायको भेटली बाबा. टॅलेंटेड बायको बघायची तुम्हाला, टॅलेंटेड बघा. दिस इज माय वाईफ, माय टॅलेंटेड वाईफ. अरे आणा कॅलेंडर, खाना दो. ते जेवण हे जेवण आलंय, गटारी स्पेशल. गटर स्पेशल. उलट ठेवलं वायफाने. ओ माय गॉड. वडे तर अप्रतिम झालेले आहेत. वड्या बरोबर आता मी कोंबडी वडे, चिकनचा रस्सा. मस्त. गटर एकदम जोरात चालू आहे. त्याचा कलरच भारी आहे बघ. सुंदर बनवलेलं जेवण, एकदम मस्त भाकरी जाणार, सगळ्यांच्या लक्षात राहणार, त्याच्या अगोदर माझ्या लक्षात राहणार. मटण शिजले. यस, मटण चांगलं शिजलंय. What is your कशी आलाय? problem? कशी जीव चाललाय. बघितलं दत्ता कसा हळूहळू तिथून तिकडून इकडे येऊन मागे मागे येऊन जातो. आता गपचूप तर मला बघत असतो. दोन्ही बाळ. सो आता हे पटापट मला जेवायचंय. काय पटापट जेवायचंय? आरामात जेवतो. माझ्या बायकोच्या मनापासून आभार, तिने एवढं सुंदर जेवण केलं. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत जाईल. नेक्स्ट ब्लॉग आत्ताच सांगतो मी. मला एक इच्छा आहे, माझे भाऊ टॅटू आर्टिस्ट आहे, त्याच्याबरोबर एक टॅटू काढताना ब्लॉग बनवायचा आहे. छान टॅटू काढतो मी बी. त्यानंतरचा ब्लॉग मी तो टाकेल, तर बघू. चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बाय.